नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीमध्ये जे कळंबोली बस डेपो जो सिडकोचा जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला अलॉटमेंट लेटर आता येण्यास सुरुवात झालेली आहे. या प्रोजेक्टमध्ये जी टोटल फ्लॅट सांगण्यात आलेली आहे, ते टोटल 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि 41.9 म्हणजे जवळपास 42 लाख रुपये घरांची किंमत इथे ठेवण्यात आलेली आहे आणि 322 चौरस फुटांचा हा एरिया सांगण्यात आलेला आहे. आणि या प्रोजेक्टला जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी 2.5 लाख रुपयांची सबसिडी आहे, ते सुद्धा इथे मिळणार आहेत. या लॉटरीमध्ये जे इन्स्टॉलमेंट आलेले आहेत, जे पहिलं इन्स्टॉलमेंट आलेलं आहे, बायर कॉन्ट्रीब्युशन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कॉन्ट्रीब्युशन हे प्रधानमंत्री आवास योजनेचं आहे. आणि फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन जे तुम्हाला 2 ऑक्टोबर 2025 म्हणजे इथून 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पहिलं इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. आणि ते इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट केल्यानंतर तिथून 4 महिन्यांनी परत तुम्हाला दुसरे इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये 4 महिन्याचा हा तुम्हाला तिथे वेळ मिळणार आहे. म्हणजे 4 महिने झाल्यानंतर तुम्ही सेकंड इन्स्टॉलमेंट करू शकता. आणि शेवटचे इन्स्टॉलमेंटची तारीख आहे 2027 2 फेब्रुवारी. म्हणजे जवळपास तुम्हाला इथून जवळपास 2 वर्षांचा वेळ देण्यात आलेला आहे. आणि जे इन्सिडेंटल चार्जेस आहे, जे मेंटेनन्स चार्जेस आहे, ते सुद्धा तुम्हाला 2027 मध्येच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर असं हे अलॉटमेंट लेटर आहे. ते अलॉटमेंट लेटर आता पूर्ण आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे असे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. समोर आपल्याला जे अलॉटमेंट जे लेटर आलेले आहेत, हे कळंबोली जे बस डेपो सेक्टर 17मध्ये जे EWS टाईपचे जे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. टोटल 1760 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत 322 चौरस फुटांची. हे तेथील अलॉटमेंट लेटर आहे. समोर आपल्याला जे इन्सिडेंटल चार्जेस देण्यात आलेले आहेत 1697 रुपये प्लस GST ॲड करून तुम्हाला हे 1713 रुपये पेमेंट करायचं आहे 2/6/2027. त्यानंतर खाली ZWCC चार्ज देण्यात आलेले आहेत, याचे सुद्धा पेमेंट करायचं आहे तुम्हाला 2/6/2027 म्हणजे 1706 रुपये. ZWDB येथे पण सुद्धा तुम्हाला चार्जेस आहेत, जे वॉटर डिस्ट्रीब्युशन चार्जेस आहेत ते 9,009 रुपये याचं पेमेंट करायचं आहे 2/6/2027 म्हणजे तुम्हाला हे 2 वर्ष वेळ आहे. त्यानंतर तुम्हाला डी पेमेंट शेड्यूलमध्ये बायर कॉन्ट्रीब्युशन 1, 2, 3, 4, 5, 6 असे देण्यात आलेले आहेत. आणि बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट जे तुम्ही फॉर्म भरताना जे अमाऊंट पे केलेली आहे ते इथे समोर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला बायर कॉन्ट्रीब्युशन 1मध्ये जे अमाऊंट देण्यात आलेली आहे, पहिला हप्ता तो 7,65,580 रुपयाचा, त्याचं पेमेंट करायचं तुम्हाला 2 ऑक्टोबर 2025. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 2 याचं पेमेंट आहे तुम्हाला 7,65,580. हे पेमेंट करायचं तुम्हाला 2 फेब्रुवारी 2026 म्हणजे पहिलं इन्स्टॉलमेंट आणि दुसरं इन्स्टॉलमेंट याच्यामध्ये जवळपास 4 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. बायर कॉन्ट्रीब्युशन 3 याच्यामध्ये तुम्हाला 7,65,580 रुपये पेमेंट करायचं आहे. हे तुम्हाला करायचं आहे 2 जून 2026. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 4 हे इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं आहे 7,65,580. याचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला 2 ऑक्टोबर 2026. बायर कॉन्ट्रीब्युशन 5 याचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला 2 फेब्रुवारी 2027. आणि बायर कॉन्ट्रीब्युशन 6 म्हणजे ही प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडीचे जे 2.5 लाख रुपये इथे देण्यात आलेले आहे, हे तुम्हाला जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटकडून अनुदान ॲडजस्ट म्हणजे गव्हर्नमेंटकडून जेव्हा सिडकोला मिळेल तेव्हा ही अमाऊंट ॲडजस्ट केला जाईल, असं हे BC 6मध्ये PMR सबसिडीसाठी हे त्यांनी हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे लोनमध्ये करावे लागणार नाही. त्यांच्या हेल्पलाईनलासुद्धा आपण फोन केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला हे सांगतात की तुम्हाला ही अमाऊंट लोनमध्ये करावी लागणार नाही, कारण की तुम्ही EWSमध्ये टाईपमध्ये हा फॉर्म भरलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही हे EWS टाईपचे जे फॉर्मॅलिटीज आहेत, म्हणजे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड तुमच्या मिसेसचे तुम्ही फॉर्म भरताना ॲड केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये फॉर्म तुमचा सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ही अमाऊंट पे करावी लागणार नाही. असं हे BC 6 आहे. हे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळत असते. त्यानंतर हे अदर चार्जेस देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये बघा समोर आपल्याला दिसत आहे ZMRF देण्यात आलेले आहे, मेंटेनन्सचे चार्जेस देण्यात आलेले आहे 78,339 2/6/2027 म्हणजे यालासुद्धा अजून तुम्हाला पेमेंट करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ देण्यात आलेला आहे. ZPDC चार्जेस देण्यात आलेले आहे 2027.
त्यानंतर ZSCF चार्जेस देण्यात आलेले आहे आणि ZSHM हे 600 रुपये देण्यात आलेलं आहे. हे पण 2027मध्ये पेमेंट करायचं आहे. तर असं हे कळंबोली बस डेपोचं जे अलॉटमेंट लेटर आहे हे आपल्याला जे सांगता येते. हे कळंबोली बस डेपो सेक्टर 17चं जे अलॉटमेंट लेटर आहे ते पाहिलेले आहे. या अलॉटमेंट लेटरविषयी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. तर भेटू अशा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.